या गुन्ह्यातील आरोपी नंबर 3 निदा खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी 2 मेला रद्द केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून ही आरोपी मिळून येत नव्हती, आरोपी फरार होती। नाशिक पोलीस आणि औरंगाबाद पोलीस यांनी जॉईंटली जी कारवाई केली त्यात काल रात्री 11:15 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ही आरोपी मिळून आलेली आहे। आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या ज्युडिक्शनच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं। अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी 4:15 या आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टासमोर आता हजर केलं होतं। पोलिसांनी 7 दिवसाचा इनिशियल कस्टडी रिमांड मागितला होता। त्यात पोलिसांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे, या गुन्ह्याला अनेक वेगवेगळे अँगल्स आहेत। याच्यात पीडितेला एका धर्मांतर करण्याच्या उद्देशाने काही भीती व धाक दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे। तिला एक बुरखा देण्यात आलेला आहे, तिला नमाज हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे। तर यात ह्या महिलेचा काय रोल आहे, आरोपीचा काय रोल आहे, तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणी याच्यात सहभागी आहेत का याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे। त्यानंतर वारंवार या पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम लिंक्स, यूट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते जे थोडे चिथावणीकारक होते, त्याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे। हा एक मुद्दा कोर्टासमोर मांडला गेला। तपासात असे आलेलं आहे की ह्या पीडितेच्या घरी या आरोपीने जाऊन त्या नमाज बुरखा याबद्दल काही कारवाई केलेली आहे, त्याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे। तिचं नाव हनिया ठेवण्यात आलेलं होतं, या नावाबद्दलचे काही डॉक्युमेंटेशन मिळालेलं आहे। मालेगाव मधल्या काही लिंक्स नामांतर करण्यात सक्रिय असल्याबद्दलचा तपासात आलेला आहे, तर त्या लिंक्स एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, हे एक कारण होतं। त्यानंतर ह्या महिलेला पीडिताला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवायचा विचार होता। त्यात काय मनी ट्रेल आहे, यात मालेगावची पार्टी कोण आहे, मनी ट्रेल काय आहे याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे। तसंच तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे, तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे, त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे।